नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात. संचारबंदीमुळे मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवली सराटीच्या दिशेने आता निघालेले आहेत. जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आले. जरांगे यांनी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला होता. ते अंतरवली सराटीतून सागर बंगल्याकडे मुंबईसाठी रवाना देखील झाले होते. मात्र जरांगे पुन्हा एकदा अंतरवली सराटीमध्ये जाणार आणि बैठक घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. संचारबंदी उठवा, मग मुंबईत येतो की नाही ते बघा, असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय. तर फडणवीसांनी काल सोशल मीडियावर बंदुकीचा फोटो टाकला. हा प्रयोग काल रात्रीच होणार होता, पण मराठ्यांनी यशस्वी होऊ दिला नाही, असं देखील जरांगे यांनी म्हटलंय. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. आता जालन्याच्या भांबेरीमधून निघालेले मनोज जरांगे हे अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत. आपल्या उपोषण स्थळावर ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काल त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली होती. देवेंद्र फडणवीसांवर अगदी शिवराळ भाषा देखील त्यांनी वापरत जोरदार टीका केली होती. मात्र आता ते भांबेरी गावातून अंतरवली सराटीमध्ये आपल्या उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा त्यांनी मराठा समाज बांधवांची बैठक बोलावलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत ते आता आपल्या उपोषण स्थळावर बसतील. आणि यावेळी मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र कालपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा मनोज जरांगे साधताना दिसतात. दरम्यान अंबडमध्ये संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ नये, त्याचबरोबर मराठा आंदोलक अडचणीत येऊ नयेत, या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा अंतरवली सराटीमध्ये परतलो आहोत, असं जरांगे यांनी म्हटलंय. एक मिनिट सांग बरं, खाली बसा बरं. बाकी खाली बसा. पत्रकार पण बसता खाली बसा. लोकांचा आता सगळ्यांनी शांत. मी काय सांगतो त्याला, आता सगळे जमून द्यावं लागते. पण आता जे आहेत ना, त्यांनी जे येत नाही तर त्यांनी लगेच आता मी सांगतोय म्हणून आपण आपल्या गाड्यात बसा घरी. लगेच लगेच इथं आहे तेवढे लगेच. मी सांगतोय काय मोकळ बघतो. चला आपण आपल्या घराकडे जा. उद्या काय निर्णय घ्यायचा आपण घेऊ लवकर. चला तुम्ही माझं ऐकता ना? चला करा गाड्या चालू, करा गाड्या चालू. एक शब्द सुद्धा माग खाली पडून काय तुझ्याकडे बघतो? काय सांगतोय मी? आपल्या गावातले सुद्धा 5 बांधव इथं थांबा. सगळे आपण आपल्या घरी जा. चला लवकर. चला सगळे सगळे चला चला तुम्ही चला चला. काय सांगतोय मी? चला. हो सगळे चला. मी सगळ्यांना सांगतो, पोलिसांनी कोणाला काय सांगू नका. मी सांगतो शांततेत आंदोलन हाताळायचंय. चला चला. 5 पेक्षा जास्त माझ्याजवळ थांबू नका आज. पाटील, संचारबंदी आहे, तुम्ही सगळ्यांना परत पाठवताय. कायद्याचं पालन केलं पाहिजे. आणि अडवलं म्हणलं मी आपण प्रेस घेऊ. मला एकदा सुविधा लावली, बेस्ट प्रेस घेऊ. काही अडचण. चला बाकीचे थांबा आपण आपल्या घरी. चला अरे मी काय सांगतो, चला फक्त इथं 2-4 जण थांबा. तुम्ही थोडं पाहिजे सरकार मला इकडे बघता येईल. तुम्ही काय थांबले? काय सांगतो मी? अरे तुम्हाला काय कळतंय का? चला लवकर. आपण आपल्या गाड्या सुरू करा. शांततेत सगळ्यांनी घरी जा. चला बघू नका माझ्याकडे. सगळ्यांनी आपण आपल्या शांततेत घरी जा. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सुद्धा विनंती, यश मिळवायचंय. शांततेत आंदोलन, आपले जे धरणे आंदोलन सुरू आहेत ते सुरू राहू द्या. चला व्यवस्थित गाड्या, घोषणा देऊ नका. शांततेत जा. बघू कसं घ्यायचंय. चला आपले गावकरी त्यांना सांगा
जा म्हणून सगळ्यात जा तिकडं, जा रोडवर जा ना, सगळ्यांना गाड्यात बसून शांततेत हे करा. चला इकडे तिकडे गर्दी करू नका. आजूबाजूला इथून मी जा म्हणणार, तुम्ही आजूबाजूला गर्दी करायची नाही. मी सांगितलं ते कायम ऐकायचं. चला लवकर. ही गाडी कोणाची लागलेली इथं? मीडियाची आहे का? हा जाऊ द्या. चल जा सगळे, इथं थांबू नका. मी एकटा भाषे द्याला. नाही घेऊन आलो. आणखी ते मागं राहिली त्यांना हिता थोडी चालते. एकदा हे सोय लागलं का मस्त पत्रकार परिषद घेऊ. किती वाजले आता? आलेल्याला सांगत चला, आलेल्याला सांगत चला. खांबे साहेब आहेत काही आहेत का ते रोडवरच्यांना शांतते थोड्या गाड्या काढून द्यायचं. आपलं कोणतरी दोन्ही बांधव लावून तिथं ट्रॅफिक जाम होणार नाही याच्यासाठी थोडं शांतते सगळे काढून द्यायला लावा. थांबले कशाला? हा काढून द्यायला लावा. आणि तुमचे डॉक्टर येऊ द्या. खांबे साहेब कुठे डॉक्टर? या पोरं थांबू नका. मी पोलिसांना शब्द दिलेला आहे, सगळे शांततेत वापस जाते म्हणून. सगळ्यांनी शांततेत वापस जायचं. आपण आपल्या घरी. जे मला भेटले नाहीत ना पोरं, ते भेटायला येते त्यांना सांगा समजून तिकडे तिकडे नसता मग इकडे आले तरी मी इथं समजून सांगतो आणि पुन्हा काढून देतो. काही काही भेटायसाठी मागं राहिलेले यायचं म्हणते. या तपासू आपण आणि साखर तपासू. काळी का काही माया काम करतो सगळं.